चंद्रपुर वणियाणी लोकसभा चुनाव के लिए अब चुनावी मैदान में 15 उम्मीदवार अपना भाग्य आजमा रहे हैं। इन उम्मीदवारों के संबंध में तथा चुनाव के दौरान जिला प्रशासन द्वारा सुचारू रूप से चुनाव संपन्न कराने के लिए जिलाधिकारी विनय गौड़ा ने ली गई पत्र परिषद में क्या जानकारी दी, आइए जानते हैं इस खबर में। चंद्रपुर वणियाणी लोकसभा चुनाव के लिए अब चुनावी मैदान में कुल 15 उम्मीदवार खड़े हैं। गौरतलब है, नामांकन वापस लेने के अंतिम दिन किसी भी उम्मीदवार ने अपना नामांकन वापस नहीं लिया और वही इन उम्मीदवारों के संबंध में जानकारी देने हेतु साथ ही चुनाव के दरमियान जिला प्रशासन की ओर से सुचारू रूप से चुनाव संपन्न कराने के लिए किस प्रकार की व्यवस्था की गई है, इस संबंध में विस्तार पूर्वक मीडिया को जानकारी देने के लिए जिला चुनाव अधिकारी तथा जिलाधिकारी विनय गौड़ा ने आज एक पत्रकार परिषद ली। इस पत्र परिषद में जिलाधिकारी विनय गौड़ा के साथ मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन, जिला पुलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उप जिला चुनाव अधिकारी सुभाष चौधरी के साथ जिला सूचना अधिकारी राजेश येसनकर भी थे। तो सुनिए इस मौके पर पत्रकारों को संबोधित करते हुए जिलाधिकारी विनय गौड़ा ने विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। नमस्कार। सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये आज महत्त्वाचा टप्पा झालेला आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आता रिंगणात एकूण 15 उमेदवार आहे। त्याच्यामध्ये 3 उमेदवार राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे आहे। नंतर 9 उमेदवार राजकीय पक्ष जो अमान्यताप्राप्त आहेत त्यांच्याकडून आहे आणि 3 उमेदवार अपक्षाचे आहेत। असा एकूण 15 उमेदवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदानासाठी फायनल झाले। निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे सर्व उपयोजना झालेला आहे आणि 19 रोजी जो मतदान होणार आहे त्याच्यासाठी लागणारा प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याच्यासाठी लागणारा मॅनपॉवर, त्याच्यासाठी लागणारा EVMs, त्याच्या प्रिपरेशन, त्याच्यासाठी लागणारा ट्रान्सपोर्टेशन, त्याच्यासाठी लागणारा सर्व साहित्य याच्या बाबतीत नियोजन सुरू आहे। तसेच जो पोस्टल बॅलेट असतात ते महत्त्वाचे असतो आणि त्याच्यामध्ये ETPBS जो सर्व्हिस वोटर्सना देतो हे दोघी सुद्धा आपल्याकडून नियोजन सुरू आहे आणि येत्या वेळात ते सर्व व्यवस्थितरित्या पार पडेल। याच्या व्यतिरिक्त जो 85 वर्षाच्या वरती आहे सिनियर सिटीजन त्यांना आणि PWD मतदार आहेत त्यांना होम वोटिंगचा एक संधी देणार आहोत। त्याच्या बाबतीत पण आता नियोजन झालेलं आहे आणि 8 एप्रिलपासून हे पूर्ण लोकसभा मतदारसंघात होम वोटिंगची प्रक्रिया होणार आहे। सर, आपण बाहर से भी लिए आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये पुरेसू मॅनपॉवर आहे। बाहर जिल्ह्यातून कोणताही मॅनपॉवर एक्सेप्ट फॉर पोलीस मागविण्यात आलेला नाही। फक्त पोलिसांसाठी बाहेरून मॅनपॉवर येत आहे आणि एकूण जिल्ह्यामध्ये निवडणुकीसाठी जवळपास 10,500च्या लोकांच्या रिक्वायरमेंट आहे आणि फुलफिल झालेलं आहे। जिल्हे में कार्य निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण जो शासकीय डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळा विभाग, सर्व विभाग त्यांच्याकडनं घेतो। याच्या व्यतिरिक्त लोकल बॉडीज, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि याच्या व्यतिरिक्त जेव्हा लागतो गव्हर्नमेंट कंपनीज जो असतात त्यांच्यासुद्धा आम्ही मॅनपॉवर घेतलेला आहे। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।